कसलं ऐकवलंस यार तू त्या इडियटला? आणि बरंच झालं आज तू बोललास ते, सगळेच लाईनीत आलेत आज. नाही, मी आता खूप ऐकत होतो इतके दिवस. आज म्हणलं चांगलं फैलावर घ्यावं यांना. आता मी कोणाचं म्हणजे कोणाचंही ऐकणार नाही. There you are. Dude, you are not answerable to anyone. Actually, that whole staff is answerable to you. आणि काय यार ते जेनी आणि आनंद किती फालतू लोक आहेत, किती नॉनसेन्स आहेत ते. जेनीला एवढी साधी गोष्ट कळत नाही का, हे ऑफिस आहे की मार्केट आहे, तर राधिकाला कशाला आणायचं उगाच. यू नो व्हॉट, आय एम टेलिंग यू, प्लीज तिला काढून टाक नोकरीवरनं, आता तरी काढून टाक यार. खूप ॲटिट्यूड आहे माहितीये तिला, प्लस तिला त्या राधिकाचा पुळका आहे. जा ना म्हणा, मग तिलाच हेल्प कर जाऊन, काय ती लोणची कर किंवा पापड काय ते तळत बिळत बैस. ते जेनीचं सोड ग तू. जेनी काय साधी रिसेप्शनिस्ट आहे, तिला या गोष्टी कळत पण नाही. प्रॉब्लेम राधिकाचा आहे. ती ना असं काहीतरी पिक्चर क्रिएट करते ना यांच्या समोर की जेनी सारखे लोक काय गॉसिप करायला सुरू करतात. मुळात ना आपल्या आयुष्यामध्ये व्हिजन क्लिअर पाहिजे. ते असल्या छोट्या मेंटॅलिटीच्या लोकांकडे नसतं, म्हणून असे मागे पडतात. अच्छा, नाही मग त्या बाबतीत मी ना खूप लकी आहे, कारण तू सोबत असल्यामुळे माझं विजन खूप क्लिअर आहे ना. आय लव्ह यू सो मच. आता तू बघच, राधिका ना या ऑफिसमध्ये परत पाऊल ठेवायची हिंमत नाही करणार. सारखी माझी निंदा नालस्ती करत असते ना, सारख्या कुरघोड्या करायच्या असतात तिला, तुला डाऊन दाखवायचं असतं. आता बघ, आता मी कोणाचं म्हणजे कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही. कम इन. काय आनंद, काही कामाचं असेल तरच आत यायची तसदी घे. तुझं लेक्चर ऐकण्याच्या अजिबात मूडमध्ये नाही. सर, मी तुमच्याशी इथे कामाचाच बोलायला आलोय. Then come in. Yes. इथे फक्त कामाचीच माणसं असतील तर बरं होईल. नाही म्हणजे अनऑफिशियल माणसांसमोर बोलणं या आपल्या कंपनीच्या एथिक्स आणि मॅनर्स मध्ये बसत नाहीये. बरोबर ना गुरुनाथ सर? माझ्या केबिन मध्ये कुणी यायचं कुणी थांबायचं हे मी ठरवेल आनंद. ओके, सो लेट्स नॉट डिस्कस अपॉन दॅट. कामाचं काय ते बोल. काय काम होतं? सर, ह्या काही डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यावर मला तुमचे सिग्नेचर्स हवे आहेत आणि पुढची काही मीटिंग्स लाईन्ड अप आहेत. आय होप यू आर अवेलेबल सर. नाही म्हणजे आय अंडरस्टँड तुमच्यावर बराच वर्कलोड आहे. सो गॅरी, तू एक काम कर, तू यांना हे का देत नाही ते आपलं ते काय असतं ते कागदावर असतं ते वॉर्निंग काय? मेमो. हा, मेमो का देत नाही यांना? कम इन. मे आय कम इन सर? कम इन. येस जेनी. सर, ॲक्च्युली मिस्टर धुरी आपले पुण्याचे जुने क्लायंट आहेत सर. त्यांना आपण वेळ दिला नाही म्हणून ते नाराज आहेत सर. 4 वेळा मीटिंग पोस्टपोन झाल्यामुळे त्यांनी आपल्याला अल्टिमेटम दिलंय सर. ठीक, मी बोलतो त्यांच्याशी. सर, आपण जर म्हणजे तुम्ही त्यांना वेळ दिला नाही तर. अगं, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? एनिवे गॅरी, ते धुरे तुझे कॉलेज फ्रेंड आहेत ना? सो ऑब्विसली यू कॅन मॅनेज इट, राईट? आणि बेटर वेज, तू व्हिडिओ कॉन्फरन्स का नाही करत? आत्ताच्या आत्ता होऊन जाईल मीटिंग. यू जीनियस. ऍक्च्युली जेनी, एक काम कर, मला थोड्या वेळाने 15-20 मिनिटांनी त्यांना कॉल कनेक्ट करून दे. मी बोलतो त्यांच्याशी. सर, 15 मिनिट्समध्ये सर तुम्ही फाईल कशी रेफर कराल सर? नाही, काहीच गरज नाही फाईल रेफर करायची. आय मीन आपण आधी त्यांच्यासोबत काय 1,50,000 ची ऑर्डर केली आहे, त्याच्यामध्ये 50,000 बॅलन्स आहे. सो व्हॉट एव्हर नेक्स्ट डील वी डू त्याच्यामध्ये फक्त 50,000 ऍड करायचे.
येस यू राईट. सो जेनी मला कॉल कनेक्ट करून दे, मी बोलेन त्यांच्याशी. ओके. फाईल काही नजरेखालून घालायची गरज वाटत नाही मला, बिकॉज आय ट्रस्ट यू शनाया. सो मीटिंग फिक्स कर, मी बोलून घेईन. ओ शिट, सो सॉरी. जेनी प्लीज उचलून दे ना. येस. जेनी, ती काय म्हणाली ऐकलं नाहीस का? ते जरा उचलून दे प्लीज. येस. आईच. दरवाजा बंद करा आणि जाताना. खूप 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 समजवलं स्वतःला, आनंद शांत राहा, आनंद शांत राहा. तर खरंच ज्यांनी आता शनाने बरं उलटा आदमी वेग आधी होता. मला पण खूप राग आलाय, पण हिला काही बोलायचं म्हणजे इट्स लाईक स्वतःच्या अंगावर चिखल उडून घेण्यासारखं आहे. आपलेच कपडे खराब होणार. अरे कोणी अधिकार दिला तिला तुझा असा अपमान करायचा? हा सांग ना. गुरुनाथचा तिच्या बरोबर लफडा चालू आहे याचा अर्थ असा नाही ना की ती इथे बॉस आहे. एक्झॅक्टली. पण हिला काही कळतंय का? तिने आजपर्यंत एकही चान्स सोडला नाही माझा इन्सल्ट करायचा. सर आय थिंक इट्स इनफ. इट्स टाइम वी टीच हर अ लेसन. नाही नाही, ट्रस्ट मी, दिस इज नॉट द राईट टाइम. ती ना रेम्या डोक्याची. तिच्या मूर्खपणाचा फायदा घ्यायचा आणि तिला खड्ड्यात टाकायचं. अँड ट्रस्ट मी, द टाइम विल कम. टिट फॉर टॅट करायचं. और ना मेरा गुरु से वादा है, माझ्याशी मैत्री तोडल्याबद्दल त्याला एक दिवस नक्की पछतावा होईल. येस, गुरु सर रिग्रेट करतीलच. बट राधिका मॅमचा इतका इन्सल्ट केल्याबद्दल ना गॉड त्यांना नक्की पनिश करेल फॉर शुअर. घे बाळ, चहा घे. तुला आवडतो तसा अलग घालून केलाय. डोकं दुखायचं थांबेल तुझं. नाही नानीजी, या चहाने सुद्धा माझं डोकं थांबेल असं नाही वाटून राहील. अगं सगळे प्रश्न असे लगेच सुटत नाही आणि कोणी असं लगेच स्वतःला सिद्धही करू शकत नाही. काळ हे सगळ्यात मोठं उत्तर असतं सगळ्या गोष्टींवरचं. तुला ना थोडा धीर धरायला हवा बघ. घे चहा घे.